तुम्ही इथे पाहू शकता काही लाडू तयार आहेत आणि तसंच आपण ही बर्फीही बनवली आहे। तुम्हाला ज्या प्रकारे आवडत असेल तुम्ही तशा प्रकारे हिला बनवा। नमस्कार, वेलकम टू PNP डायरीज। तर मी आज घेऊन आलेली आहे डाएट स्पेशल लोकांसाठी रेसिपी घेऊन आलेली आहे नो शुगर डेझर्टची। तर त्याच्यामध्ये आपण बनवणार आहे ड्रायफ्रूट बर्फी। तर त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स मी स्क्रीनवर तसे देतेच आहे, पण स्टिल मी तुम्हाला सांगते की मी किती घेतलेलं आहे ते। मी काजू घेतलेले 100 ग्रॅम, तसंच बदाम घेतले 100 ग्रॅम आणि पिस्ता घेतलेले 50 ग्रॅम। आणि आपल्याला थोडेफार इन्ग्रेडियंट्स लागणार आहेत, जसं तूप लागणार आहे शेकायला आणि खसखस लागणार आहे थोडीच, जशी 5 ग्रॅम इतकी, आणि ड्राय रोज पेटल्सही टाकू शकतात त्याच्यामध्ये, आणि आपण हनीचा यूज करणार आहेत बाइंडिंग करता। तर पुढे मी पूर्ण सांगतेच तुम्हाला बनवताना प्रोसेस। सर्वात मेन इन्ग्रेडियंट जे आहे ते म्हणजे मी घेतलेलं आहे 500 ग्रॅम हे सीडलेस खजूर। तर याच्याशिवाय तर ही रेसिपी अपूर्णच आहे। सो हेही घ्यायचं आणि प्रोसेस पूर्ण तुम्हाला दाखवते, चला। तर फ्रेंड्स, मी आता काही ड्रायफ्रूट्स जे आपले घेतलेले होते ते सर्व चॉप करून घेतले। तसंच मी मिक्सीमधून खजूर आपले जे घेतले होते डेट्स, तर तेही मिक्सीमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे। आता पुढे आपली जी प्रोसेस आहे ती कंप्लीट गॅसवर होणार आहे, तर मी तुम्हाला ती दाखवते। आता मी गॅसची जी फ्लेम आहे ती खूप लो ठेवली आहे, आणि तसंच हे घरचं तूप आहे माझं। सो 1 स्पून आपण घेणार आहेत तूप, आणि त्यात हे जे ड्रायफ्रूट आहेत ते यात टाकून देणार आहे। मी याला 5 मिनिटं मिक्स करणार आहे गॅसवरच। तर फ्रेंड्स, मी इथे ड्राय रोज पेटल्स घेतले होते आणि त्यात मी थोडंसं हनी टाकलेलं आहे। 1 स्पून पण नाही घेतलंय मी हनी, फक्त ते ओलं व्हायला पाहिजे तितकंच मी हनी यात टाकलं आहे आणि मिक्स करून घेतलंय। लगभग मी हे 1 स्पून होईल इतकंच मी याचं प्रमाण घेतलं आहे। आता 5 मिनिटं याला मी व्यवस्थित असं रोस्ट करून घेतलंय। आता आपण हे साईडच्या प्लेटमध्ये काढून घेऊ। आता यात मी परत 1 स्पून असं तूप टाकते, आणि जे मी मिक्सीमधून हे डेट्स काढून घेतले होते ते यात टाकू, आणि शेकताना आपल्याला जसं जसं तूप लागेल तसं तसं आपण त्यात टाकू। आता याला प्रॉपर असं मिक्स करायचं। मी तुपाचं प्रमाण कंप्लीट पाहिलं होतं, सो ते 50 ग्रॅम आपल्याला इतकं लागलं आहे। हे पूर्णपणे मोकळं होणार आणि नंतर तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवते की हा बाइंड कसा धरतो। हा मेल्टही होतोय, आता तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, ह्या स्टेजला याला लगभग 15 मिनिटं लागलेले आहेत। कंटिन्यू याला स्टर करावं लागतं। मी पण मम्मीची हेल्प घेतली याच्यासाठी, तर एवढी कसरत तर आहेच आपल्याला। आता आपण पुढची प्रोसेस करू। आता मी फ्लेम ऑफ करते। तर फ्रेंड्स, आता मी हा चॉपिंग बोर्ड घेतला, त्याच्यावर बटर पेपर टाकलंय, आणि आता हे जे आपण केलेलं आहे डेट्सचं ते याच्यावर टाकू। तर फ्रेंड्स, हे जितकं गरम आहे त्याच पिरियडला याला लाटता येतं, आणि तो तेव्हाच लाटला जातो। तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे हिला लाटून घेतलं आहे। आता केलेलं आहे, गरमच आहे आपलं हे। तितक्यात आपण यात हे जे मिश्रण जे केलं होतं आपण रोज पेटलचं आणि हनीचं ते यात टाकून देऊ, आणि थोडंसं मी उरवून ठेवलेलं आहे माझं डेट्सचं, तेही यात टाकून थोडं मिक्स करू। तर फ्रेंड्स, मी याला असं मिक्स केलेलं आहे,
हे जर तुम्हाला थोडंसं असं ड्राय ड्राय वाटायला लागलं ना, तर त्यात तुम्ही हनी टाकायचं बस, आणि म्हणजे ते बाइंडिंगही धरतं व्यवस्थित. तर फ्रेंड्स, इथे मी हे असं करून घेतलेलं आहे एक लाईनमध्ये. आणि आता आपल्याला याचा रोल करायचा आहे. तर फ्रेंड्स, हे माझं एक्स्ट्रा उरतं आहे, मी याला असं रोल केलं आहे. आणि हे बाकीचे जे उरलेलं आहे त्याला मी कट करून ड्रायफ्रूटचे लड्डूही बनवून घेणार. आता ते उरलेले जे आपले ड्रायफ्रूट आहे त्यात मी ॲड करून याला ड्रायफ्रूट लड्डू असं बनवून घेणार. सो आता मी हे गार होण्यासाठी ठेवते आहे. तर आता ह्या पद्धतीत आपलं हे थंड होऊ द्यायचं. आता मी खाली हे पॉपी सीड टाकते, खसखस टाकते, आणि याला आपण परत एकदा रोल करून घेऊ. तर फ्रेंड्स, मी ते बटर पेपर काढून घेतलेले, त्याच्याने फार सरकत होतं. आणि यात मी आता खसखस अशी स्प्रेड करून टाकते. जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त ॲड करा, मी थोडीच टाकते. आणि अशा पद्धतीत आता हे थोडं गार होऊ द्यायचं. गार झालं की याचे कट्स करू आपण, आणि तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. गाईज, याला मध्ये पुश करत जायचं आणि रोल करायचा. सो उर्वरित जे आपलं पडलं होतं, जसं आपले ड्रायफ्रूट्सही होते आणि तसंच आपण हे जे कट करून घेतलं होतं त्याचे मी लड्डूज बनवून घेतलेले आहेत. तर इतके लड्डू त्याचे झाले आहेत. तर तुम्ही हेही यूज करू शकता, सेम ॲज हे आहे. तो इथे मी सुरीला तूप लावून घेतलं आहे आणि आता आपण कट करून बघू. सो खूप छान असं बर्फी बनली आहे आपली. आपण सगळ्या कट्स करून घेऊ सगळ्या बर्फींना. तुम्ही पाहू शकतात खूप छान आणि खूप मस्त असे याचे काप झाले आहेत. सो ही खातानाही तुम्हाला त्याच्या आत आपण जे हनी टाकलं आहे त्याच्यामुळे ही आतून खूप मॉइस्ट आहे आणि खूप छान असे हिचे बर्फीसारखं आपल्याला शेप घेता आलं. तुम्ही ट्रायंगलमध्येही घेऊ शकता तिला, तुम्हाला ज्या शेपमध्ये आवडणार तुम्ही तसंही याला आकार देऊ शकतात. सो अशा प्रकारे आपलं आजचं स्वीट तयार आहे. सो फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता काही लाडू तयार आहेत आणि तसंच आपण ही बर्फीही बनवली आहे. तुम्हाला ज्या प्रकारे आवडत असेल तुम्ही तशा प्रकारे हिला बनवा. आणि तुम्हाला जर माझी हेल्दी अगर फ्री अशी स्वीटवाले डिशेस पाहिजे असतील किंवा कुठलीही कुकिंगची रेसिपी किंवा असं तुम्हाला वाटत असेल की मी कुकिंगचे व्हिडिओजही टाकू, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्की ही तुम्ही बनवूनही बघा, खूप छान बनते. आणि नक्की सांगा कसं वाटलं. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर,
आणि लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त फ्रेंड्ससोबत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.